पैसे मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण आता ही अपडेट आहे, कारण आपण ही जी माहिती आहे ती स्वतः गुगलला विचारलेली आहे आणि गुगलची जी माहिती असते ती एकदम बरोबर असते। त्यामुळे बातमी कुठल्याही प्रकारे फेक नाही। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजणार आहे। बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे, परंतु बहिणींचं आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची जी आतुरतेने ते वाट बघत आहेत आणि वेळोवेळी कमेंटसुद्धा करत आहेत। त्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहे। तर गुगलची माहिती आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघा, पहा। वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाईल अशी जी चर्चा आहे ती सुरू आहे आणि आचारसंहितेमुळे रखडलेला मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता मिळून एकूण 3,000 रुपयांचा एकत्रित हप्ता वटपौर्णिमेच्या दिवशी वाटप होईल असे सुद्धा सांगण्यात येत आहे। मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो जमा करण्याची प्रोसेस होती ती करण्यात आली, परंतु पुढे आचारसंहिता लागल्याने काही बहिणींना हप्ता मिळू शकला नाही आहे। ज्या बहिणींना हप्ता मिळू शकला नाही त्या बहिणींना मे महिन्याचा आणि जून महिन्याचा अशा एकूण 3,000 रुपयाची रक्कम मिळणार आहेत, परंतु काही बहिणींचा जो आकडा आहे तो 80 लाखापेक्षा जास्त आहे, ज्या बहिणींना मागचे हप्तेसुद्धा मिळेल नाही आणि मे महिन्याचा हप्तासुद्धा मिळेल नाही आहे। त्याबाबतसुद्धा सविस्तर चर्चाही करण्यात आलेली आहे। आता आपण बघू शकतो की अधिवेशन सुरू आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा जो मुद्दा आहे तो महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण लाडक्या बहिणींनी जी माहिती आहे ती वेळोवेळी त्यांच्या कार्यालयात जाऊन दिलेली आहे की आमचे KYC झाले नाही, तर KYC बाबत आम्हाला अपडेट द्या। ते KYCशी संबंधित जी अपडेट आहे ती आता ती सुद्धा अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेली आहे आणि लवकरच याबाबत निर्णयसुद्धा होणार आहे। तर लाडक्या बहिणींना वटपौर्णिमेच्या सणानिमित्त 29 तारखेला जो जून महिन्याचा हप्ता आहे तो वाटप केला जाणार आहे, पण हा हप्ता कोणाला मिळणार? ज्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्या बहिणींना हा हप्ता वाटप केला जाणार आहे। संभाव्य रक्कम आहे वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात 1,500 रुपये किंवा मे आणि जून महिन्याची मिळून एकत्रित 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। तर हप्ता कोणाला मिळणार आहे ही सुद्धा अपडेट यांनी दिलेली आहे। KYC ज्या बहिणींची KYC झालेली आहे, योजनेचा अखंड लाभ मिळण्यासाठी बँक खात्याला आधार लिंक आणि KYC असणे आवश्यक आहे असं सुद्धा सांगण्यात आले आहे। ज्या बहिणींनी KYC केले, ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। आणि ऑफिशियल जी माहिती तुम्हाला पाहिजे असेल साम TVवरती बघू शकता, टाइम्स ऑफ नाऊ मराठी चॅनल त्यावरती सुद्धा तुम्ही बघू शकता, ही संपूर्ण माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे तुमच्या खात्यावरती जून महिन्याचा जो हप्ता आहे तो वटपौर्णिमे सणानिमित्त तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। तुमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेच्या कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, जेणेकरून तुम्हाला जी समस्या आहे ती आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत।